नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हे ब्लॉग आहे मंगळवारचं. आम्ही आता चाललेलो आहे बाळूमामाला आदमापूरला, कारण आज आमचा 5वा खेटा होता शेवटचं. मी मंगळवारी गेलेलो, ते ब्लॉग मी शेअर केलेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडं आम्ही ते पेट्रोल घालायला लागलं त्यांनी, म्हणून हे काम उभारलेलं आहे. आणि आज सम्राट पण आलेला आहे आमच्याबरोबर. सम्राट म्हटला मी पण येतो, म्हणून शेवटचा खेटा होता म्हणून त्याला पण घेतलेला आहे आणि चाललेला आहे. सकाळचं 7 वाजलेलं आहे. आता 7 वाजता जागा सोडलेलो आहे आम्ही. आणि लई पावसाचं वातावरण, गार पण सुटलेलं. इकडं बघा आम्ही आता आलेलो आहे देवळात दर्शन घ्यायला. आणि आज मंगळवार, गर्दी पण नव्हती. आणि आज नारळ मी तोरण घेतलेलं आहे 5 नारळाचं. आणि तिकडं आतलं व्हिडिओ केलेलं नाही, कारण तिथं व्हिडिओ करूच येत नाही. आणि इकडं बाहेरचं बघा, आतलं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि इकडं सम्राट पण उभारलेला आहे, त्यांनी पण इकडं थांबलेलं आहे. मग सगळं इकडं मोकळंच होतं, कारण आज मंगळवारला गर्दी नाही. रविवार आणि अमावस्याला गर्दी असते. आणि इकडचं लाईन पण असते त्या दिवशी, अमावस्याला आणि रविवारला. आणि इकडं सगळं काढलेलं आहे, सगळं मोकळंच आहे. हे बाहेरचं आहे बघा. आणि इकडे सगळे आलेली माणसं फोटो पण काढत होते. आम्ही पण 2-3 फोटो काढून घेतले. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ. आणि इथून आम्ही आज चाललेलो आहे मेतकेला. तिथं पण नारळ फोडलेला आहे. एक बघा सम्राट नारळ फोडायला लागला. तिथं पण दर्शन घेतलं. आणि अजून एक मंदिर आहे, म्हणजे ते सत्यवाचं मंदिर आहे, इथं जवळच आहे, ते पण शेअर केलेलं आहे. इकडं बघा. आणि आज प्रसाद म्हणून आंबील होतं, आणि दुपारचं जेवण असतं. आणि सकाळचं आज आंबील होतं, नाचण्याचं आंबील. आणि आंबील पण घेतलं आम्ही. तिकडं वाट्या त्यानं होते, आणि इथं वाढायला कोण नव्हते, म्हणून त्यांनी घ्या तुम्हीच म्हटलेत. मग इकडं सम्राट द्यायला लागले आम्हाला. वाटी पण आहे तिथं. आणि आंबील पिऊन. आणि इकडं सत्यवाचं मंदिर आहे, बाळूमामांची त्यांची बायको, त्यांचं मंदिर पण आहे. तिकडं पण आता चाललेलं आहे, तिथं जवळच आहे. आणि इथं खांब आहे बघा. सम्राट इकडं प्रदर्शन घालायला लागला. आणि तिकडं कसं व्हिडिओ करू देत नव्हते, तसंच थोडंसं मी केलेलं आहे. हे मंदिरातच आहे, हे बाहेरचं आहे. मंदिर बघा किती मोठं छान आहे. आणि इकडं हत्ती तेन आहे, तिथं बांधकाम सुरू आहे. हे बघा तिकडं हत्ती करायला लागले. आणि येता आम्ही तिथं बर्फी होतं, आणि ते बर्फीचं त्यांनी म्हटलं तिथं घेऊया खायला, म्हणून ते घेतलेलं आहे आम्ही. 90 रुपयाला पावशेर असं बर्फी होतं. आणि नुसतं दूध, साखर आणि खोबरं असं टाकून त्यांनी केलं होतं. किती लिटरचं होतं दादा ते? तयार झालेलं 14 लिटर दूध. आणि ते बर्फी ते प्लेटमध्ये काढलं होतं त्यांनी, आणि असं कट करून देत होते आम्हाला. आणि पावशेरभर घेतलं ते. आणि गेल्या आठवड्यात आलं होतं तेव्हा पण पावशेर घेतलं होतं. चला व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या